जय सच्चिदानंद हां. दीपकभाई. म्हणजे मी माझं सर्वस्वी तुमच्याकडे अर्पित केलं आहे. काय नाव आपलं? माझं नाव सतीश श्रीराम पाटील. बोलिये. मला म्हणजे 2020 जे आहे ना, 2020 हे जे वर्ष होतं, हे जे महामारी आली होती कोरोनाची, तर दर 100 वर्षांनी अशी महामारी येते. 1920च्या आसपास प्लेगची साथ आली होती. त्यावेळेस इतके लोक हे झाले होते की गावाच्या बाहेर राहायला निघून गेले होते. लहानपणी मी हे ऐकलेलं होतं. आणि आता एक हे आहे की बुवा 2023मध्ये तिसरं महायुद्ध सुरू होईल आणि 23-24पर्यंत ते चालेल. आणि ती भविष्यवाणी केली आहे फ्रान्सचा जो भविष्यवेत्ता आहे नास्ट्रेडमस म्हणून. 16व्या शतकात त्याचा जन्म झाला आहे. त्याने जेवढ्या भविष्यवाण्या केल्या तेवढ्या खऱ्या ठरलेल्या आहेत. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, तर आता तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी त्याने केली आहे. यूट्यूबवरही त्याचा उल्लेख असावा. तर म्हणजे हे जे आहे ते भयानक आपत्ती येणार आहे जगात आणि खूप मोठी महामारी होणार आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे की 2023 आणि 24 म्हणजे हे 2023चे म्हणजे 2020पासून ही सुरुवात झाली. तर 2020 म्हणजे 4 हा जो मुलांक आहे ना, हा राहूचा आहे दीपकभाई. म्हणजे 2020 2 आणि 2 4 झाले. तसा 2023 म्हणजे 7 हा जो मुलांक आहे हा केतूचा आहे. 20 2 आणि 3 म्हणजे टोटल झाले 7 हा केतूचा. आणि 2024 8 हा मुलांक शनीचा आहे. तर म्हणजे पूर्ण जग शनी, राहू आणि केतूच्या विळख्यात अडकलेलं आहे. आता भविष्यशास्त्र हा विषय मी तुमच्याकडूनच ऐकलेला आहे माननीय दीपकभाई, की बुवा भविष्यशास्त्र ही गाईडलाईन आहे फक्त. जसं बुवा रामाचा वनवासाला सर्व हे करून सुद्धा जावं लागलं होतं हे सांगितलेलं आहे आपण. जसं चौफडीवर तो पोलीस असतो. नाही, पण हे कशामध्ये जास्त जायची जरूर नाही आहे. आपली चिंता बंद झाली ते उपाय करा. तर हे किती पण जाणलं आपली चिंता बंद होते, आपले टेन्शन कमी होतात, नाही, आपलं क्रोध राग द्वेष कमी होतात. तेच इम्पॉर्टन्स आहे. बाकी हे तर भविष्यवाणी खूप लोक असे सांगत राहतात आणि आपण घाबरत राहतो आणि काय सॉल्युशन येत नाही. म्हणजे ते ऐकायचं बंद करा, वाचायचं बंद करा. वाचलंय नाही, ऐकलंय नाही, बंद करा. आपली चिंता बंद होईल, त्याचा रस्ता शोधून काढा. आणि जे काही फायदा होणार नाही हो आणि काही अटकावू शकणार पण नाही, काही चेंज करू शकत नाही आहे. म्हणजे उपाय काय आहे? नाही, हे कर्म भोगवायचे हिसाब आहे तो चुकायचा त्याला मी भीतच नाही. फक्त नये कर्म बंधन नाही होणार त्या रस्त्यामध्ये जा. नाही तर काहीतरी दुसरं काही नाही समजलं. जो धर्म पालन करतात तर धर्मामध्ये राहा. बाकी संसारमध्ये, मोहमध्ये, राग द्वेषमध्ये राहायचं जरूरत नाही. धर्म पालन करा, नाही तर आत्मसाक्षात्कार करा. नाही म्हणजे बाकी हे सगळी चर्चा काही फायदा होणार नाही आपल्याला. श्रीमद भागवत जो ग्रंथ आहे ना, त्याच्यात उल्लेख आहे ना याचा. त्याचं काही आपल्याला जरूरत नाही आहे. आणि आपलं वर्तमान सुधारा. भविष्यामध्ये काय होणार, केव्हा होणार, कसं होणार फक्त म्हणतात, पण होईल तेव्हा काही कंट्रोल करू शकत नाही आहे. म्हणजे जरूर काय आहे, वर्तमान सगळं सुधार करा. आणि प्राकृतिक बाबतीत आहे रिमेन इन प्रेझेंट, डोंट थिंक फॉर टुमॉरो, थिंक फॉर टुडे. बाकी हे होणार, ते होणार ते आपण घाबरत राहणार आणि कर्म नवीन बिघाडत राहणार आपण. समजलं ना? जय सच्चिदानंद. ज्योती मानेकर. पूज्य श्री कोटी कोटी प्रणाम. ध्यान कसे करावे? मी टी व्हीवर तुमचा कार्यक्रम पाहते. ध्यान कसे करावे? कोणाचं ध्यान करायचं आहे? देवांचं. पण देवाला ओळखतात का? नाही. म्हणजे त्याची ओळखच नाही, त्याचं ध्यान कसं करणार? आणि हे जे ध्यान करतात ना, हात पग मोडून बसतात, ते ध्यान नाही आहे, एकाग्रता आहे. इट इज नॉट मेडिटेशन, इट इज कॉन्सन्ट्रेशन. ध्यान तर तुमचे लग्न झाले ना, हो, तर मग तुम्हाला ध्यान करायला पडतं. हा माझा नवरा आहे, मी त्याची बायको आहे. हा माझा नवरा आहे, मी त्याची बायको आहे. रोज ध्यान करायला पडते की आपल्या आपच ते ध्यान राहते आपल्यात? हो, आपल्या आपच राहणार. ध्यान करायची वस्तू नाही आहे.
ध्येय प्राप्त झाला त्याला ध्यान स्वतःही उत्पन्न होते. खुद ध्याता, तुम्हाला बॉम्बे जायचं आहे तर बॉम्बे जायचं ध्येय आपण स्वतः ध्याता आणि ध्यान आपणाप राहणार. शॉपिंग करता राहणार, घरी हो किचनमध्ये काम करणार तरी ध्यानमध्ये 12 तारीखला मला बॉम्बे जायचं आहे, ध्यानमध्ये राहणारच ते. आणि ध्यान काय आहे, तुम्ही उद्या आत्माचं ज्ञान घ्या, तुम्हाला मग जागृती राहील मी शुद्धात्मा आहे, तर आत्माचं ध्यान ऑटोमॅटिक राहील 24 तास. हो. म्हणजे ते उद्या ज्ञान घेतल्यानंतर ते राहणार ध्यान. जय सच्चिदानंद. हा, जय सच्चिदानंद. वंदना ठाकरे. जय सच्चिदानंद. माझा एकच प्रश्न आहे का माझ्याकडे दवाखान्यात डिलिव्हरी वार्डमध्ये सतत 4-5दा जावं लागते, पण घरी आल्यावर आंघोळ करावी का नाही करावी हा मोठा डोक्यात प्रश्न होतो. करायचं त्यामुळे फ्रेश होऊन जाणार. मला बाकी शुद्धीची काही हे शरीरमध्ये काय हातभाव काहीतरी हे रक्त उडलं आहे की काहीतरी हे झालं आहे तर स्वाप करून घ्यायचं. बाकी काही हे धर्मामध्ये काय आहे हे सगळं शिकवलं आहे की तुम्ही बाहेरचं खाऊ नका, बाहेरून आले तर आंघोळ करून घ्या. तर स्वच्छता ठेवलं तर परमाणूची शुद्धी राहील तर मनची शांती लागेल. बाकी अध्यात्मामध्ये काही शुद्धीची जरूर नाही. तुमची दृष्टी आत्मदृष्टी आहे तर शुद्धही झाली सगळं. काही आंघोळ केली की नाही केली काही फरक पडणार नाही, पण चांगलं आहे केलं तर फ्रेश होऊन जाणार. 20 वर्षापासून माझ्याकडे काम आहे. हां, आता सगळं थकान उतरून जायला आणि फ्रेश होऊन जाणार, म्हणून आंघोळ करून घ्यायची. जय सच्चिदानंद. हां, बाकी ज्ञान धर्मासाठी आणि मोक्षासाठी काही फरक पडत नाही. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. सखाराम पाटील, वय 83. आमच्या घरी एका शक्तीने आत्महत्या केली होती व ते आता आम्ही खूप आर्थिक संकटात आहे आहोत. आमची बऱ्याच लोकांनी घर बदलायची सल्ला देत आहेत. घर बदलल्यास सांगतात. आम्ही काय करावे, काही करायची जरूरत नाही. बसला इथून दादा भगवानचा फोटो घेऊन जा, सिमंदर स्वामींची मूर्ती घेऊन जा आणि रोज आरती भक्ती करा. आणि काही घर बदली करायचे. घर बदली केल्यानंतर आपलं दुःख मिटणार नाही. आपली गलत समज सुटेल तर दुःख मिटून जाणार. घर काही दुःख देणारी वस्तू नाही, आपली गलत समज ते दुःख देणारी वस्तू आहे. इथे उद्या ज्ञान घ्या आणि मग दादा भगवान सिमंदर स्वामीला घरमध्ये बसवा, आरती भक्ती असीम जय जयकार करत राहा आणि जे मृत्यू झालं आहे त्याची शुद्धात्माला प्रार्थना करत राहा. हे दादा भगवान त्यांना सिमंदर स्वामीचं शरण मिले, आत्मज्ञान प्राप्त करे, मोक्षगती पाय, प्रार्थना करत राहायचं. हां, काय बदलायची जरूर. गाडीचे पैसे 7-8 लाख रुपये बुडल्यात. हां, तेव्हा ते आता मिळतील काय? हे सगळं कर्मोचा 2 हिसाब. वर्ष झाली. काही नाही, कर्मोचा हिसाब आहे. आता खायला प्यायला जर राहिले खाण्यापिण्यासाठी आहे ना थोडे थोडे पैसे. हां, हां, हळूहळू तुम्ही इथे या आणि दादा भगवानचं पुस्तक घरी ठेवा, चरणविधी पडत राहा आणि शांती वाटेल, अंतराय तुटेल सर्व प्रकारचे. पण ती स्वप्नात सारखी येते. हरकत नाही, त्यांना प्रार्थना करू तुम्ही मोक्ष मार्गमध्ये पुढे जावा आणि आम्हाला पण मोक्ष मार्ग मिळेल त्याची कृपा करा. प्रार्थना करत राहायचं. त्यांच्या शुद्धात्माला शरीर सोडून दिलं पण आत्म्याला प्रार्थना करायची. समजलं घराचं ना? कसं करायचं? घर नका काढू, राहून द्या. राहून दे. हां, आणि दादा भगवान आणि सिमंदर स्वामी बसवा आणि आरती भक्ती करत राहा. काही शंका मधामध्ये आणू नका. घरामुळे झालं आहे. किती सालपासून हे घरामध्ये राहत होता आपण? जवळजवळ 35 सालापासून. हां, तर 35 सालमध्ये काही झालं ना आणि आता झालं तर त्या अर्थ घरची काही गलती नाही आहे. कर्मोचा हिसाब आहे. जे व्यक्ती एक्सपायर्ड झाली त्याचं कर्म आणि आपलं कर्म पुरं झालं, ते पुढे गेले मोक्षमार्गमध्ये. आपण त्यांना प्रार्थना करायची. समजलं ना? गेली आत्महत्या केली, पंढरपूरला जाऊन केली, तिथनं इथं नरसोबाच्या वाडला केली. नाही, आता प्रार्थना करा, घातली. काही चिंता करू नका. त्यांचं आयुष्य कर्म पुरं झालं, ह्या प्रकाराने पुरं झालं असं समजायचं आणि ते मोक्ष मार्गमध्ये दुसरा अवतार घेणार आणि प्रगती कराल संसारमध्ये. हां, जय सच्चिदानंद. बोलिये. जय सच्चिदानंद. हां, बोला मी सोपान चौधरी. बोला. माझा प्रश्न आहे की व्याजाचा धंदा करणे पाप आहे का? पाप म्हणजे काय आहे की
ते करणारे बँकचं जेवढं व्याज घेतात की जास्त घेतात? 2 रुपये. 2%. हो. हां, तेवढं घ्या. पण मग नाही दिला पैसे तर काहीतरी मग ॲक्शन करतात का? नाही नाही, काहीच नाही. हां, आता ते प्रॉब्लेम एकाकडे काही नाही. बस. पण ते काय आहे, आजकाल आहे ना, मनुष्याची विपरीत बुद्धी झाली आहे. हो तर तुम्ही त्याला 10,000 दिले, हो. तो बोले बस तुम्हाला 2 महिन्यात देणार. 2 वर्ष झाले तरी देत नाही परत. आता म्हणजे हळूहळू जेवढे आहे पैसे मिळून घ्या हां. आणि हळूहळू आत्मासाठी टाईम काढा बरं आणि हा धंदा आता हळूहळू कमी करून टाका. भरोसा नाही माणसाचा. बरं, ठीक आहे. पैसे दिल्यानंतर परत यायचा भरोसा नाही आहे. म्हणून पहिले प्रामाणिक होते, नीतीवाले होते, संस्कारी लोक होते, तेव्हा केलं बरोबर आहे. आणि प्रमाणसर 2% बरोबर आहे. जास्त 1-1.5%, 2%. बाकी आता मजा नाही आहे. प्रॉब्लेम नाही, पैसे सगळे रुकून जातात ना. नाही, काही काही रुकतात, सर्व काय नाहीत रुकत. पण हळूहळू आता पैसे खूप जरूर आहे का आपल्याला? हो, जरूर तर आहे आता. नाही म्हणजे जरूर म्हणजे म्हणजे घर बांधायचं आहे म्हणून. हा नाही, एक्सेस जरूर नाही आहे, नॉर्मल जरूर आहे, तेवढं मिळत राहील आपल्याला. असं का? हां बरं, शांततेत घ्यायचं. हां, हे बरोबर आहे. बरं, घरातली आता पत्नी, मुलं, सुनबाई, नातू पंतू यातनी मोह जास्त आहे, याकरता काय करायला पाहिजे? काही नाही, मोह सोडायची जरूर नाही. हा? अमरावतीपासून आपण अकोला गेले हो. तर मोह अमरावती सुटेल की हे सोडायला पडेल आपल्याला? हो. हां, तसं आत्माचं ज्ञान घ्या, आपले आप संसारचा मोह हळूहळू सुटत राहील. मग मी ज्ञान घेण्यास करताच आलेलो आहो. हां, ते घ्या, ते बरोबर आहे. जय सचिन. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. आपण आणि सर्व श्रोत्यांना माझं नमन. मला आपल्याकडून एक जाणून घ्यायला आवडेल. मी पुंडलिक पवार आहे. मला जाणून घ्यायला आवडेल की मागील जन्माची कर्मे म्हणजे आताच्या जन्माचे फलित. तर मग सर्वात मागील म्हणजे प्रथमच्याच जन्माचे फलित कसे आणि काय समजायचे? कारण सुरुवातीचा जो जन्म असेल तो अगदी कोऱ्या पाटीसारखा असेल, जसं आपण पहिलीत किंवा बालवाडीत जाऊ. नाही, तसं नाही आहे. हां. ॲक्च्युली काय आहे, मनुष्य जो दिसतात त्याचं व्हेरी बिगिनिंग ते एकेंद्रिय जीव होतो. त्याच्या पुढे पण अव्यवहार असे म्हणतात, कंप्लीट आवरणवाला आत्मा. एक इंद्रियही प्रकट झाली नाही. तसे अनंत आत्मा आहे आवरणमध्ये. एक आत्मा जेव्हा मोक्षमध्ये जातो, एक आत्मा अव्यवहारमधून व्यवहारमध्ये येतो आणि थोडे आवरण तुटतात, एक इंद्रिय प्रकट होते. हवा, पाणी, पृथ्वी, अग्नी आणि वनस्पती, हे 5 एकेंद्रिय जीव आहे. एकेंद्रिय जीवमध्ये येतो आणि हळूहळू डेव्हलपमेंट वाढत राहते. ते मग 2 इंद्रिय येणार, हजारो अवतारनंतर 3 इंद्रिय होणार, 4 इंद्रिय, आवरण कमी होतात राहतात आणि इंद्रिय प्रगट होते राहते. तर मनुष्यामध्ये चिंपांजी होतो, त्याच्यामधून मग मनुष्यामध्ये येतो, ते पण डेव्हलपमेंट होते. म्हणजे आवरणवाला आत्मा आहे, कंप्लीट आवरणवाला. एक इंद्रिय बी प्रकट झाली नाही, एक प्रदेश बी खुला झाला नाही आहे. आणि हळूहळू आवरण तुटून मनुष्यामध्ये आला ते कुदरती आवरण तुटतात, संसरण मार्गचे आवरण तुटतात. मनुष्यामध्ये आल्यानंतर अहंकार, क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष, कर्ताभाव, बुद्धी डेव्हलप झाली, मग कर्म बांधतात, ते 4 गतीमध्ये भटकतो आणि ते पण डेव्हलपमेंट होते. कुठे सुख आहे, कसं सुख आहे, ते रिलेटिव्ह सुखमध्ये अनुभव करून उपर चढतो. जेव्हा आत्मज्ञान झाल्यानंतर संपूर्ण आत्माचं सुख मिळालं, मग वृत्ती खतम होणार आणि भटका मन बी बंद होणार आणि मोक्षगती प्राप्त करेल. म्हणजे डेव्हलपमेंट आहे. आत्मा आवरणवाला आत्मा आहे, कंप्लीट निरावरण आत्मा झाला, मग मोक्षगतीमध्ये प्राप्त होते. तर आवरणवाला आत्मापासून निरावरण होणार, त्या डेव्हलपमेंटमध्ये सारं जीवन आहे. मनुष्याशिवाय इतर प्राणी आहे, सगळे डेव्हलपमेंट हळूहळू होत राहतात. समजलं ना आपलं? हो, मग यानुसार मला असं म्हणायचं की समजा अमिबा सगळ्यात सूक्ष्म प्राणी, तर मग अमिबा समजा आपली स्टेज असेल ॲट द बिगिनिंग, मग ती कोणत्या तरी पूर्वजन्माच्या फलितनुसारच मिळाली असेल ना? नाही, आवरणवाला आत्मा आहेच. आवरण तेच कर्म, कंप्लीट आवरण. अंधार 1000 वॉटचा बल्ब आहे, त्याच्यावरती कपडे टाकत राहिले तर मग एक पण प्रकाशचं किरण येणार? आणि प्रकाशचं किरण येत नाही म्हणजे कितीतरी आवरण आहेच. 30, 40, 50, 60 आवरण आहे, त्यामुळे प्रकाश येत नाही. तर आत्मा अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत शक्ती, कंप्लीट आवरणवाला आहे. ते आवरण ते कर्मही म्हणतात.
अज्ञानचे आवरण. आणि ते आवरण तुटून 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 थोडं आवरण प्रगट झाला तर एकेंद्रिय अमिबा झाला, वनस्पती झाला, पॉटॅटो आला, फ्लावर झाला. मग 2 इंद्रिय येणार, 3 इंद्रियमध्ये येणार, 4 इंद्रिय म्हणजे आवरण खुला झाला. 1000 वॉटचा बल्ब तर आहे, आवरण कमी झालं तर थोडा प्रकाश निघाला. आणि तो अनुभव घेतो. जेव्हा स्वादिंद्रिय प्रगट होते तो अनुभव करतात. मग नाकची इंद्रिय होईल, 3 इंद्रियमध्ये ते अनुभव करतात. हळूहळू डेव्हलपमेंट होते. आवरणवाला आत्मा आहे आणि निरावरण आत्मा झाला तर मोक्ष होईल. ही स्थिती आहे जीव मात्रची. आणि जर आपली परवानगी असेल तर मला स्वतःचे काही आध्यात्मिक अनुभव या ठिकाणी कथन करावेसे वाटतात. आय थिंक तुम्ही अनुभव लिहून मला देऊन टाका. अच्छा. हां, त्यामुळे ते सगळ्यांचे आता हे प्रश्न खूप आहे अजून. ठीक आहे. लिहून मला देऊन टाका. इथे कोऑर्डिनेटरला देईल, मला मिळून हो, जाईल. उद्याला देईल. हां, जरूर चालेल. जय सच्चिदानंद. शशिकांत भोसले, विलास पाटील, राजूदास राठौर. हॅलो, हां, डॉक्टर सतीश कांडलकर. बोला. हे आत्मा आपल्या शरीरात कुठे राहतो? आत्मा हा. जिथे जिथे आपण सोयी लावली आणि हो दुखते ते तिकडे पुरा शरीरमध्ये आत्मा आहे. हा. कम्प्लीट एक शरीरमध्ये जेवढा जिथे जिथे आपण निडल लावली आणि पेन झालं तिथे आत्मा आहे. हे वाढलेले केस मध्ये आत्मा नाही आणि नाखूनमध्ये आत्मा नाही, वाढलेले नाखूनमध्ये. पण जिथे जिथे पेन होते तिकडे तिकडे सारा शरीरमध्ये आत्मा आहे. जैसे हे आटा करतात ना, गहूचा आटा असते ना, तर ते मशीनवाले चक्कीवाले असतात ना, आता दळणाऱ्याची चक्की, ते कम्प्लीट लोट म्हणजे पावडर देखील त्याच्या शरीरवरती दिसते आपल्याला, आटा सगळा. आणि शरीर आतमध्ये आहे, हसेल तर दात दिसेल, डोळे दिसतील, बाकी सगळं पावडर आहे आत. तर पावडरच्या आतमध्ये शरीर आहे ना, तसं हे शरीरमध्ये आत्मा आहे, कम्प्लीट आत्मा. समजलं ना? हा. तर आत्म्याचं स्वरूप काय आहे? आत्माचं स्वरूप ज्ञान, प्रकाश, आनंद. हे 5 इंद्रियामधून तो जाणू शकतो, स्पर्शने जाणू शकतो. सगळं निरंतर जाणपणाचं काम आत्मा करतोय शरीरमध्ये. फक्त आपल्याला भ्रांती आहे की मी ऐकलं, मी सुगंध घेतली, मी स्वाद घेतलं, मी बघतो, सगळं अहंकार करतात आपण. बाकी आत्माचं काम प्रकाशक, नायक, निरंतर जागृत आहे. दाखवणारा, जाणणारा आत्मा निरंतर आतमध्ये काम करत राहतो. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्यश्री जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मी 3 वेळेस ज्ञान घेतलेलं आहे. मी शशिकांत भोसले, माजलगाव जिल्हा बीडमधून आलेलो आहे. माझी पत्नीसुद्धा सोबत आलेली. आम्ही दोघं मिळून आपला कार्यक्रम सकाळी सह्याद्रीवर यांना दररोज 2014 पासून नित्यनेमानं बघतो, न चुकता बघतो. मी BP पेशंट आहे. एखाद्या वेळेस गोळी चुकली मला तर मला काही अस्वस्थ वाटत नाही, पण आपला कार्यक्रम नाही ऐकल्यामुळं मी अस्वस्थ होतो. एवढं मी आपल्या कार्यक्रमाशी जुळला गेलेलो आहे. आणि आत्तापर्यंत मी खूप आनंदात आहे. मला एक वेगळाच आनंद आपल्या कार्यक्रमामुळं आणि आपल्या ज्ञानामुळं मिळतो. मी दररोज त्रिमंत्र करतो, प्रातविधी करतो आणि चरणविधी करतो. फक्त माझा एक असा प्रश्न आहे की मी एक वेळेस निवडणूक लढवली होती आणि त्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात असणारे उमेदवार आणि कार्यकर्ते याचे मी आतापर्यंत खूप प्रतिक्रमण करतो, पण ते प्रतिक्रमण होत नाही आणि त्यांचा राग आणि द्वेष व तिरस्कार सतत होतच राहतो. तर याच्यासाठी काय करावं की माझं प्रतिक्रमण फलाशी येईल? आणि त्याला शुद्धात्मा बघा आणि निर्दोष बघा. आपला हिसाब आला आहे. आपण म्हणायचं शशिकांत आपला हिसाब आहे, त्यांचा दोष नाही. त्यासाठी एक दुसरा उपाय करू शकतात. दादा भगवानचं निज दोष दर्शन से निर्दोष, त्याचं पारायण पण आहे आणि त्याची किताब पण आहे. ते स्टडीमध्ये घ्या, कसं निर्दोष बघायचं ते बघत राहा. आणि पॉझिटिव्ह बघा. चला एवढं त्रास दिला, पण काही छुरी तर नाही मारली. पॉझिटिव्ह बघा. चला एवढं बोलतात, बाकी दुसरं चांगलं आहे. म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह बघा, निर्दोष बघा आणि हळूहळू शुद्धात्माकडे सांगा की मला रागद्वेष मोहमधून सुटायचं आहे, मला कृपा करा. मला काही वेरमध्ये सुटायचं नाही, वेर भावाने सुटायचं, कृपा करा. हळूहळू सुटणार आपण. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. विलास पाटील. असं प्रश्न आहे की अंतःकरण दुःखी का होतो
आणि त्यावर उपाय काय आहे? अंतःस्करणमध्ये बुद्धी आहे, बुद्धी, आणि ती बुद्धी नेगेटिव्ह दाखवते. हा माणूस असा आहे, हा माणूस तसा आहे. नेगेटिव्ह बघितलं दुःख सर्व येणार. पॉझिटिव्ह बघा, निर्दोष बघा, तर दुःख राहणारच नाही आपल्याला. आपली बुद्धी आपल्याला दुःख उभा करते. बुद्धी कमी झाली तर दुःख कमी होणार, बुद्धी खलास झाली तर दुःख खलास होणार. समजलं ना? उपाय ज्ञान आहे. ज्ञान प्रकाश वाढेल तर बुद्धी प्रकाश कम होईल. ज्ञान प्रकाशने बघा, सगळ्यांना शुद्धात्मा बघायचं, निर्दोष बघायचं, मग दुःख कमी होणार, खतम होणार. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.